राज्यसेवा मुख्य परीक्षेची जी काही परीक्षा आहे ती UPSCच्या धर्तीवर करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने UPSCचे जे काही पेपर आहेत GS1, GS2, GS3, GS4, तर त्याचा आपण प्रत्येक प्रश्नाचं गांभीर्याने आकलन करूया. आज आपण GS2चा जो पेपर आहे त्या पेपरच्या अनुषंगाने मागच्या वर्षी जे काही 3 प्रश्न महत्त्वाचे सुरुवातीचे जे विचारले होते की ज्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला 150 शब्दात मांडायचं होतं आणि सगळ्यात महत्त्वाची सचोटी हे आहे परीक्षार्थीची की त्याने जे वाचन केलेलं आहे त्याला जे असणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान तो किती अचूक आणि कमी शब्दात त्या ठिकाणी प्रेझेंट करू शकतो याला अनुसरून त्या ठिकाणी मार्क मिळत असतात आणि त्यावर आधारित त्याची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्तेची पातळी ठरवून त्या अनुषंगाने त्याचं सिलेक्शनची जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरच्या अंतर्गत त्याला ते मार्क्स तितक्या दर्जेदार स्वरूपाची मिळू शकतात. मागच्या वर्षी जो काही 23 ऑगस्ट 2025ला जो GS मेनचा जो पेपर होता पेपर नंबर 2, तर त्याच्यामध्ये एक प्रश्न होता की डिस्कस द करप्ट प्रॅक्टिस फॉर द प्रपोज ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1951. हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 150 शब्दात मांडायचं होतं की रिप्रेझेंटेशन ॲक्ट जो पीपल ॲक्ट आहे 1951चा त्यातलं जे काही कलम आहे 123 यामध्ये स्पष्ट अशा प्रकारची तरतूद आहे की भ्रष्ट जे आचरण आहे करप्ट प्रॅक्टिसेस आपण ज्याला म्हणतो त्याची व्याख्या आपल्याला त्यामध्ये सांगितलेली आहे. मुक्त व निपक्ष निवडणुका हा लोकशाहीचा मुख्य आधार आहे. म्हणजे आपली भारतीय जी लोकशाही आहे त्या लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की आपण जो लोकप्रतिनिधी निवडून देणार आहोत त्या लोकप्रतिनिधीची जे आचरण म्हणा किंवा त्याची जी काही निपक्ष जी काही वृत्ती आहे या वृत्ती ज्या आहेत त्याला अनुसरून हा प्रश्न विचारला गेलेला होता. आता भ्रष्ट आचरणाचे जे प्रकार आहेत ते प्रकार आपल्याला त्या ठिकाणी प्रेझेंट करायचे होते. पहिला मुद्दा आपण त्या ठिकाणी बारबेरी म्हणून त्याला मराठीत लाच देणं असं म्हणतो की लाच देणं. त्याचप्रमाणे जे मतदार आहेत त्या मतदारांना लाच देऊन त्याचं मत मिळवण्याचा प्रयत्न असेल. दुसरा मुद्दा अनुचित प्रभाव किंवा दबाव आपण ज्याला म्हणतो इन्फ्लुएन्स, हा मुद्दा त्याच्यात विचारात घेतला जाऊ शकतो. अनुचित जे काही दबाव आहे त्या दबावामध्ये कधी जे लोकशाही प्रतिनिधी आहेत त्यामध्ये त्यांच्याकडे असणारे जे मनुष्यबळ आहे त्याचाही वापर किंवा इतर मार्गाचाही त्या ठिकाणी वापर केला जाऊ शकतो. तोही मुद्दा त्यामध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या प्रेझेंट करू शकता. धर्म, जात, पंथ या आधारावर कधी मत मागितलं जातं. तोही आपल्याला भ्रष्ट आचरणाचा जो एक मुद्दा आहे तो मुद्दा त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाऊ शकतो. खर्चाची जी मर्यादा आहे ती मर्यादा त्या ठिकाणी त्यांना ठरवून दिलेली आहे की एक लोकप्रतिनिधी एका म्हणजे खासदारकीचं इलेक्शन असेल, विधानसभेचं आमदारकीचं असेल किंवा इतर जे काही निवडणुका आहेत त्या निवडणुकांच्या अनुषंगाने त्यांना खर्च मर्यादा ठरवून दिलेली असते. त्याच्यापेक्षा जर जास्त त्यांनी खर्च केला तर तो एक भ्रष्ट मार्गाचा त्या ठिकाणी विचार न्याय प्रक्रियेमध्ये केला जाऊ शकतो. द्वेषभावना पसरणे, एकमेकांविषयी द्वेषभावना पसरवून निर्माण करणे, जरा वातावरण कलुषित करणे, हे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याचा त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितरित्या स्टेप बाय स्टेपची मांडणी करणं आवश्यक असतं. त्याचं विश्लेषण आपण जर पाहिलं उत्तराचं, एखादा आमदार असेल किंवा खासदार असेल त्याच्या सहकार्याच्या ज्या मालमत्ता आहे त्या मालमत्तेच्या त्याचं जे ज्ञात उत्पन्न आहे त्या उत्पन्नापेक्षा जर जास्त वाढ झाली तर ते भ्रष्टाचार किंवा बेकायदेशीर जी संपत्ती आहे त्या संपत्तीच्या चौकशीत पात्र ठरू शकत नाही. याचं कारण आहे ही जी संपत्ती ती संपत्ती जर त्याने संबंधित जे मतदार आहेत त्या मतदारांना धमकी म्हणा, प्रलोभन म्हणा यासाठी जर वापरली गेल्याचं जर सिद्ध झालं तर तो जो काय अनुचित प्रकार आहे त्या प्रकारामध्ये त्याची भ्रष्ट आचरण जे आहे ते आचरण त्या ठिकाणी निष्पन्न होऊ शकतं. त्याचं जे आचरण आहे ते आचरण लोकशाहीला मारक ठरू शकतं. तर ते जे मुद्दे आहेत ते मुद्दे आपल्याला या 1951चं जे कलम 123मध्ये आहे त्यामध्ये आपल्याला ते लिहायचं असतं. याचा निष्कर्ष अशा प्रकारे आपल्याला सांगता येऊ शकतो की केवळ मालमत्ता जी आहे ती पुरेशी असू शकत नाही. निवडणूक प्रक्रियेवर तिचा जर गंभीर परिणाम करणारा जर घटक असेल तरच तो त्या ठिकाणी या गोष्टीला बाधक ठरू शकतो. त्यानंतरचा एक दुसरा प्रश्न त्या ठिकाणी आलेला होता. न्यायालय जी पद्धती आहे ती तुलनात्मक आपण प्रशासकीय जे अधिकरण आहे त्याच्या आवश्यकतावर जे टिप्पण आपण ज्याला म्हणतो ते टिप्पणीविषयी प्रश्न विचारलेला होता. आता पारंपरिक जी न्यायालय पद्धतीत अनेक जे काही खटले आहेत आपल्या भारतीय न्यायालय प्रक्रियेत अनेक जे खटले आहेत ते खटले मोठ्या प्रमाणात आजही पडून आहे. त्याचे निकाल लवकरात लवकर लागत नाही. त्वरित जे न्याय सर्वसाधारण लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकांना जो हवा असतो त्यामध्ये विलंब होऊ शकतो. त्याची जी या पार्श्वभूमीवर जे प्रशासकीय अधिकरण आपण ज्याला ट्रिब्युनल्स म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आयोग आपण ज्याला म्हणतो त्या आयोगांची निर्मिती करणे आणि विशेष जे तांत्रिक जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांविषयीचा जो वाद आहे तो वाद सोडवण्यासाठी या आयोगाची स्थापना केली जाऊ शकते. जसं परिसीमन आयोग असेल किंवा लोकशाहीचं सुदृढ करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची जी काही नेमण्यात आलेली किंवा गरिबी हटावसाठी नेमण्यात आलेला आयोग असेल, तर अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे आयोग आहेत त्या आयोगाची निर्मिती खऱ्या अर्थाने
हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून भक्कम जो पाया आहे त्या पायाच्या निर्मितीसाठी तांत्रिक जे प्रश्न आहे ते प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात येते. न्यायालयाच्या पद्धतीमध्ये अधिकरणाची आवश्यकता जी आहे त्यामध्ये जे तज्ज्ञ आहेत, कर म्हणा, सेवा म्हणा किंवा कंपनी कायदे जे आहेत त्याची जी औपचारिक जी काही जे किंवा जलद जी कार्यपद्धती ती कार्यपद्धती आवश्यक असते आणि कमी खर्चिक आणि सुलभ अशा प्रकारचा जो न्याय आहे तो न्याय आपल्याला त्या ठिकाणी मिळालं. न्यायालय ही संविधानिक जे पद आहे त्या अंतर्गत या घटकावर नियंत्रण ठेवतात. तांत्रिक आणि प्रशासकीय जे वाद आहेत ते वाद यासाठी आपल्याला प्रशासकीय अधिकाऱ्यांची गरज आहे ते महत्त्वाचं आहे. आता 2021मधील ज्या काही सुधारणा आणि त्याचे जे काही परिणाम आहेत, ट्रिब्युनल्स रिफॉर्म ॲक्ट 2021 त्यामध्ये बौद्धिक जे कौशल्य आहे त्या कौशल्याला अनुसरून त्यामध्ये काही अधिकाऱ्यांना जे आहे ते अधिकाऱ्यांना रद्द करून त्याचे जे अधिकार आहेत ते अधिकार उच्च न्यायालयाकडे हस्तांतरित करण्यात आले आणि त्याची जी कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता त्याचप्रमाणे ती पारदर्शकता जी आहे ते वाढवण्याचा त्या 2021च्या ट्रिब्युनल्स रिफॉर्म्स ॲक्टच्या अनुषंगाने त्यात बदल करण्यात आलेला. आता याचे जे काही मूल्यमापन जर आपण म्हटलं, सुधारणामुळे काय होतं, प्रशासकीय सुसूत्रता वाढते, स्वायत्त आणि रिक्त पदांचा प्रश्न जो आहे तो प्रश्न असेल किंवा चिंताजनक ज्या बाबी आहे त्या बाबींवर लवकरात लवकर निर्णय क्षमता जी आहे ती घेण्यासाठी या आयोगाची गरज आपल्याला पाहायला मिळते. दुसरी निष्कर्ष जर आपण त्या ठिकाणी मांडायचं म्हटलं तर प्रशासनिक जे अधिकरणे असतील किंवा आपण ज्याला म्हणतो आयोग जलद तज्ज्ञ न्यायासाठी आवश्यक असून 2021च्या सुधारणांसाठी त्याची जी रचना आहे ती रचना सुसंगत आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करणे गरजेचं आहे, असं व्यवस्थित अशा रीतीने आपण त्याचं उत्तर देऊ शकतो का. त्यानंतर तिसरा जो प्रश्न होता की तो थोडा राष्ट्रीय पातळीवरचा प्रश्न विचारलेला होता. भारत आणि संयुक्त राज्य अमेरिका में क्षमा करने की राष्ट्रपति की शक्ति की तुलना कीजिए तथा विषमताओं को स्पष्ट कीजिए. आता त्या ठिकाणी क्या दोनों देशों में इसकी कोई सीमा है, अग्रिम माफी क्या फरक आहे. आता यातले फरक म्हटल्यानंतर भारतीय राज्यघटनेचा आपल्याला बारकाईने अभ्यास असला पाहिजे. अमेरिकन राज्यघटना आणि भारतीय राज्यघटनेमधील जे काही अधिकार क्षेत्र आहेत राष्ट्रपतींचे त्या अधिकार क्षेत्राच्या अनुषंगाने हा प्रश्न आपल्याला विचारला होता. भारतात राष्ट्रपतींना आपण ज्याला म्हणतो क्षमादानाची जी सत्ता आहे ती इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲक्ट अंतर्गत दिली गेलेली आहे. ते दंडमाफी, दंड परिवर्तन, स्थगन, सवलत या गोष्टी करू शकतात. ही जी सत्ता आहे ती सत्ता केंद्र सरकारच्या कायद्याखालील जे गुन्हे आणि मृत्यूदंड प्रकरणं आहेत त्या अंतर्गत लागू होते. राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने कार्य करतात, ही भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य आहे. अमेरिकेतली जी तरतूद आहे ती तरतूद अमेरिकेच्या राष्ट्रपतींना क्षमादानाची जी सत्ता आहे ती युनायटेड स्टेट्स कॉन्स्टिट्यूशन अंतर्गत प्रत्यभूत आहे. ती जी शक्ती आहे ती फक्त गुन्ह्यापुरतीच मर्यादित असून राष्ट्रपती ती स्वतंत्रपणे त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये वापरू शकतात. आता दोन्हीमधला फरकांचा जर आपण विचार केला तर भारतीय मंत्रिमंडळाचा सल्ला हा आपल्या राष्ट्रपतींना बंधनकारक आहे. अमेरिकेत मंत्रिमंडळाचा सल्ल्याची आवश्यकता नसते. अमेरिकेतले राष्ट्रपती हे स्वविवेकाधिकाराअंतर्गत त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकतात. भारतात मर्यादित न्यायालयीन पुनरावलोकन जे आहे ते शक्य होऊ शकतं आणि अमेरिकेमध्ये ती जी प्रक्रिया ती अत्यंत जटिल आहे. केवळ शक्यतोच एखाद्या घटकासाठी ती उपयोगात आणली शकतो. दोन्ही देशात राज्यस्तरीय जे गुन्ह्यांवर राष्ट्रपती सत्ता लागू होत नाही. अग्रिम माफी जी आहे दोषसिद्धीपूर्वी दिलेल्या ज्या क्षमा असतील त्या अमेरिकेत ती मान्य आहे, परंतु शिक्षणानंतर ती वापरली जाते किंवा नाही हा मुद्दा थोडासा विचाराधीन आहे. भारताच्या बाबतीत शिक्षेनंतरही त्या ठिकाणी माफीची याचिका दाखल करून त्यामध्ये क्षमादान केलं जाऊ शकतं. अमेरिकेत ती प्रक्रिया पाहायला मिळत नाही. मग क्षमादानाची जी सत्ता आहे ती मानवी न्यायासाठी महत्त्वाची जरी असली तर दोन्ही देशामध्ये तिची जी रचना असेल किंवा ज्या मर्यादा आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. हे आपल्याला भारतीय राज्यघटनेतील आणि अमेरिकेतील राज्यघटनेतील जे दिलेले जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्या अनुषंगाने माहिती होती आणि त्या अनुषंगाने तुम्हाला त्या प्रश्नांचं उत्तर देणं आवश्यक आहे. तर हे आपण जे 3 प्रश्न पाहिले हे 3 प्रश्न तुमची उत्तर लिहिण्याची शैली असेल, तुमच्या अंगी असणारे जे कौशल्य असेल, सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक मुद्दे स्टेप बाय स्टेप तुम्हाला त्या ठिकाणी प्रेझेंट करता आले पाहिजेत आणि त्या अनुषंगाने त्याचं व्यवस्थित असं टिपण किंवा एखादं तुम्हाला जर चांगल्या दर्जेदार प्रकारचं उदाहरण त्या ठिकाणी देता आलं तर तेही पण तुम्ही देऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे प्रस्तावना, विश्लेषण, निष्कर्ष या 3 घटकावर आधारित तुम्हाला त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रेझेंट करणं आवश्यक असतं. कारण आणि त्यातली त्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे 150 शब्दाच्या आत कमी जरी झालं तरी चालेल. 150 शब्दापेक्षा जर जास्त तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला अपेक्षित असणारे जे मार्क्स आहेत ते मार्क्स मिळू शकत नाही. तर ह्या
3 प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर लिहिण्याचा सराव करावा. जास्तीत जास्त वाचन असणं आवश्यक आहे. द हिंदू, द इंडियन एक्सप्रेस म्हणा किंवा गव्हर्नमेंटचे जे महत्त्वाचे जे पब्लिकेशन्स असतील, द इकॉनॉमिक्स टाइम्स वगैरे, इंडिया टुडे यासारखे जे मॅगझिन्स आहेत ते मॅगझिन्स वाचत जा. किंवा कधी कधी टी व्ही शोला जे वेगवेगळ्या प्रकारचा अनालिस दाखवलं जातं ते अनालिस पण चांगले व्यवस्थित पाहत जा. त्यातून महत्त्वाचे टिपण स्वतःच्या वहीमध्ये लिहून ठेवत जा आणि त्यानुसार स्वतःची नोट्सची तयारी करत जा. शक्यतो मुख्य परीक्षेची तयारी करत जा. पूर्वपरीक्षा जी आहे ते मुख्य परीक्षेच्या बेसवरच आधारित असते. जे विद्यार्थी मुख्य परीक्षेची तयारी करतात, माझ्या वैयक्तिक अनुभवावरून हा निष्कर्ष आहे, तेच विद्यार्थी अंतिम परीक्षेत सिलेक्ट होऊ शकतात. कारण जे विद्यार्थी सुरुवातीला पूर्वपरीक्षा बघू, नंतर मुख्य परीक्षा, नंतर इंटरव्ह्यू अशा प्रक्रियेने जर तयारी लागली तर त्याला 4 ते 5 वर्षाचा कालखंड लागू शकतो. तयारी करतानाच मुख्य परीक्षेची तयारीला लागा आणि त्या अनुषंगाने आपण प्रत्येक जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची त्याविषयीचे आपण वेगवेगळे मुद्दे यावर आढावा घेत जाऊ. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.